यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। सीएसएमटी स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। लोकल खोळंबल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय, तर इंजिनियरवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली जाते। मुंब्रा अपघात प्रकरणामध्ये इंजिनियरवर गुन्हा दाखल आहे आणि ते गुन्हे मागे घेण्याची मागणी करत रेल्वे कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीने आंदोलन पुकारलेलं आहे। आपण ही थेट दृश्य बघू शकतो। सीएसएमटी स्थानकामधली आणि पीक आवर्स आहेत, ज्यावेळेला प्रचंड गर्दी लोकल मध्ये असते, मात्र त्याच वेळेला रेल्वे कर्मचारी हे आंदोलनावर बसलेले आहेत, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय। सीएसएमटी स्थानकातून लोकल सुटत नाहीये, त्यामुळे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली आहे आणि ऐन गर्दीच्या वेळेला गाड्या सोडल्या जात नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झालाय। रेल्वे कर्मचारी आणि जीआरपी यांच्या वादातून कर्मचाऱ्यांचा रेल्वे न सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे। जोवर इंजिनियरवर टाकलेल्या एफआयआर मागे घेतल्या जात नाही तोवर हे आंदोलन मागे घेणार नाही, आंदोलन करतच राहणार असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, काय सांगाल, नेमकं काय म्हणणं आहे या कर्मचाऱ्यांचं आणि दुसरं म्हणजे सध्याची स्थिती काय आहे? मुंब्रा इथल्या अपघात प्रकरणामध्ये दोन इंजिनियर्सवर, रेल्वे विभागाच्या दोन इंजिनियर्सवर 2 दिवसांपूर्वी एफआयआर टाकण्यात आलेल्या होत्या। या एफआयआर वरनच